नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला नेहमीच एक आतुरता असते की बाबा पोलीस भरतीची ॲड कधी येणार आहे, पोलीस भरतीमध्ये नवीन जागा काही असणार आहेत का, किंवा महत्त्वाची गोष्ट आहे की नवीन जागा किंवा रिक्त जागा किती असणार आहेत, बरोबर आहे. तर कालच्या बाळांनो आपण जर पाहिलं तर महत्त्वाची गोष्ट आहे लोकसत्ता या पेपरला बाळांनो हे कात्रण आहे लोकसत्ता पेपरचं, आणि याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे तुम्हाला सांगणार आहे मी. ॲड कधी येऊ शकते आणि संभाव्य जागा किती आहेत, किती वाढवू शकतात, बरोबर आहे. या सर्व गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा लक्ष द्या, आपण जर पाहिलं तर राज्य पोलीस दलात तब्बल बाळांनो जर पाहिलं 28,734 पदं काय बाळांनो तर रिक्त येतं, म्हणजे जवळजवळ बाळांनो जर पोलीस भरती पाहिली ही तर 20,000 प्लस पोलीस भरतीची ॲड असणार आहे. आपण जर पाहिलं काय म्हणता लक्ष द्यायचे, राज्यात वाढत्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सदल तोडके पडत आहे. सदस्य पोलीस शिपाई व पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिक कर्मचारी तब्बल 28,734 पदं रिक्त आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं बाळांनो तर फक्त पोलीसच आहेत का, तर PSI आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट API आणि कॉन्स्टेबल. इथं बघा लक्ष द्या, प्रत्येक जागांचं त्यांनी रिक्त पदे किती त्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आपण जर पाहिलं बाळांनो बघा, मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाड्यासह राज्यातील इतर ग्रामीण भागात गुन्ह्याच्या संख्या वाढ झालेल्या आहेत. या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी आणि पोलिसांवर असलेला ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे असल्याची माहिती उपदशक पोलीस अधीक्षक हे नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली आहे. म्हणजे जर पाहिलं म्हणून आपण तर राज्याच्या पोलीस प्रशासनावर खूप मोठा ताणतणाव येत आहे. एका कर्मचाऱ्याला 4 लोकांचं काम करावं लागत आहे. म्हणून गृह विभागाकडून बाळांनो ही माहिती काय केली, प्रसारित करण्यात आलेली, पण कुठेही त्यांनी त्या कोण्या अधिकाऱ्याकडून माहिती दिली हे सांगितलेलं नाही. दुसरी गोष्ट बघा, आपण जर पाहिलं तर राज्यात मुंबई शहर, ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, नाशिक शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, मीरा भाईंदर, वसई विरार, लातूर, नांदेड ही 12 पोलीस आयुक्तालय असून 36 पोलीस अधीक्षक कार्यालयावर समावेश आहे. 4 रेल्वे पोलीस आयुक्तालय असून 8 परिक्षेत्र विशेष पोलीस महासंचालक कार्यालयाचा समावेश आहे. यापैकी नागपूर, पुणे, नाशिक, नागपूर आयुक्तालय विभाग गुन्हेगारी प्रमाण अधिक आहे. अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यातून पोलीस आयुक्तावरील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस आयुक्त दर्जाचे 29 पदे रिक्त आहेत. 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आता थेट पदोन्नती दिली जात आहे. पोलीस शिपाई ते नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्याच्यानंतर पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त शहर अशा अनेक पदोन्नती दिली जात आहे. म्हणजे बाळांनो इथं भरती करून घेतली जाणारच आहे, कारण की सध्या एवढा ताण वाढलेला आहे की समजा मी समजा PSI आहे तर मला डायरेक्ट काय होईल बाळांनो API पद द्यायलेत, पण माझं PSI पद खाली चाललंय ना, म्हणजे एक कोणतीतरी गोष्ट खाली जात आहे हे लक्षात ठेवायचं. आता दुसरी गोष्ट बघा, आपण जर पाहिलं तर पोलीस आयुक्तालयासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक आयुक्त पदांची पदोन्नती नाकारली आहे. तर नाहीतर राज्य ज्येष्ठतेच्या फटका बसल्याची पदोन्नती मिळण्याआधी सेवानिवृत्त निरोप घ्यावा लागत आहे. म्हणजे बाळांनो काय व्हायला माहिती आहे का, तिथं जर पाहिलं आपण पदोन्नतीनुसार काय व्हायला बाळांनो तर महत्त्वाची गोष्ट आहे त्या पदापर्यंत त्यांना पोहोचून दिलं चाललंय, पण इथं कुठेतरी काही अटी आहेत. त्या अटी काय आहेत आपण ते बी पाहू. बघा, दरवर्षी सेवानिवृत्त सेवेत असताना निधन झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पदांचा समावेश रिक्त पदामध्ये झालेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंजूर पदे नेमणूक असल्याचीच कर्मचाऱ्यांना अधिक यांच्यात तफावत आपल्याला पाहायला मिळते. बाळांनो जर एक गोष्ट आपण इथं आवर्जून लक्षात ठेवली तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, तर हे जे पदं आहेत हे पदं जर पाहिले आपण तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर पदोन्नती होत आहे. आणि दुसरी गोष्ट राज्यात मोठा या ठिकाणी फटका बसतोय. बघा लक्ष द्या, आपण जर पाहिलं तर पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालकाचे 29 पदं आहेत, पोलीस उपाधीक्षक 885, पोलीस निरीक्षक 521, सहाय्यक पोलीस निरीक्षक 287, पोलीस उपनिरीक्षक 2878, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 1562 आणि पोलीस हवालदार आणि शिपाई जवळपास 23,272. म्हणजे बाळांनो जवळपास 23,272 हे पदं जे येतं तर हे आपले पदं आहेत, लक्षात ठेवायचं. काय बाळांनो हे आपले पदं आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट बाळांनो काही जरी झालं तर 2027ला कुंभमेळा आहे, 2016ला 27ला कुंभमेळा आहे आणि 2027च्या अगोदर म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ॲड 100% पडण्याचे चान्सेस आहेत, बरोबर. म्हणजे तब्बल जवळजवळ बाळांनो आपल्याकडे किती तर 20,000 पदांची या ठिकाणी जाहिरात येणार आहे, बरोबर आहे. आणि आपल्याकडे बाळांनो नेहमीच आपली एक अडचण होती, तहान लागली की आपण विहीर खोतोच. म्हणजे वेळ न लावता सगळ्या गोष्टी न करता तुम्ही आत्ता जर तयारी लागले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या 20,000 पदामध्ये तुमचं 100% नाव कोरू शकता. कारण की बाळांनो ॲड फार मोठी आहे. लय झालं SCचा जर कॅन्डिडेट असेल तर जास्तीत जास्त 110च्या कट ऑफ लागेल. ओबीसीचा असेल तर 120 पर्यंत, ओपनचा असेल तर 120-122 पर्यंत आणि महिला असेल त्याच्यापेक्षा 5-5-6-6 मार्क कमी होऊ शकतात. कळलं का?
चालेल. अशा नवीन नवीन अपडेटसाठी मला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि जशा अपडेट येतील तसं मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे. चालेल. जय हिंद. नमस्कार.